झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात बनावट नोटांचा साठा जप्त, 500-200च्या नकली नोटांसह आरोपी अटकेत। मुंबई आग्रा हायवेवर पोलिसांची कारवाई। शहरात भारतीय बनावट चलनी नोटांची विक्री करणाऱ्या आरोपीला आझादनगर पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे। ही कारवाई 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी पारोळा चौफुली परिसरात करण्यात आली। पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक व्यक्ती पारोळा चौफुली परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई आग्रा हायवेवरील मुंबई पंजाब ढाब्याजवळ सापळा रचला। पोलीस वाहन पाहून संशयित व्यक्ती ढाब्यात लपण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव दिलीप अल्मा पावरा, वय 41, राहणार न्यू बोराडी, शिरपूर, धुळे असल्याचे सांगितले। झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात बनावटी भारतीय चलनी नोटा आढळल्या। यात 500 रुपयांच्या 51 नोटा तर 200 आणि 100 रुपयांच्या 3 बनावटी नोटा अशा एकूण 25,900 किमतीच्या बनावट नोटा आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत। आरोपी विरोधात आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर आणि त्यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।